कोरपना बस स्थानक चौकात आज भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात जोरदार निदर्शने करत वातावरण तापवले। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेस खासदारांनी संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर चाय बिस्किट पार्टी केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी फलक झळकावत काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। या प्रसंगी तालुका अध्यक्ष संजय मुसळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत म्हटले की जनतेच्या प्रश्नांसाठी संसदेत पाठवलेले खासदार गंभीर चर्चेऐवजी फोटो सेशन आणि नाश्त्यात व्यस्त आहेत। ही लोकशाहीची थट्टा आहे। संसदेसारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन करणे म्हणजे अध्यक्षांच्या आदेशांचा अपमान असून देशाच्या प्रतिमेलाही धक्का देणारे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। या आंदोलनात अमोल आशेकर, प्रमोद कोडापे, अरुण मळावी, अरुण भाऊ डोहे, पुरुषोत्तम भोंगळे, भारत किन्नाके यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गॅस दरवाढ आणि टंचाईच्या मुद्द्यांवरून जनतेला भुलवणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा या घटनेमुळे उघड झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। गेल्या 12 मार्च रोजी देशाच्या संसदेमध्ये काँग्रेसच्या खासदारांनी महत्त्वपूर्ण चर्चा चालू असताना तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि जे सभागृह देशाचं सर्वोच्च सभागृह आहे त्या सभागृहाला पिकनिक स्पॉट बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या खासदारांनी केला। ही गोष्ट अतिशय निषेधार्ह अशी आहे आणि देशाच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या या प्रतिष्ठित सभागृहामध्ये काँग्रेसचे खासदार अशा प्रकारे चहा पार्टीचं आयोजन करून संसदेचा वेळ वाया घालवण्याचं आणि नुकसान करण्याचं षडयंत्र रचत आहे। देशाची बदनामी जागतिक पातळीवर करण्याचा सुद्धा प्रयत्न हे काँग्रेस नेते करीत आहे। दुसरीकडे गॅस सिलेंडरचा तुटवडा नसताना सुद्धा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचं सरकार गॅसचा म्हणजे पर्याप्त साठा उपलब्ध करून देऊनसुद्धा कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत आहे आणि या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे। माझी जनतेला विनंती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी युद्धसदृश परिस्थितीतसुद्धा देशाला 1 वर्ष पुरेल एवढा गॅसचा साठा आपल्या देशामध्ये उपलब्ध असताना काँग्रेसचे खासदार मात्र गॅसची टंचाई आहे असा भास निर्माण करून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि देशात अशांतता आणि अराजक माजवण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून आज आम्ही कोरपना येथे भारतीय जनता पक्ष कोरपनाच्या वतीने, भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने, युवा मोर्चाच्या वतीने, आदिवासी आघाडीच्या वतीने या ठिकाणी एक निषेधाचं आयोजन केलं आहे। मी या ठिकाणी काँग्रेसच्या खासदाराचा त्यांनी जे संसदेमध्ये अशोभनीय वर्तन केलं या कृत्याचा मी निषेध करतो आणि जनतेला विनंती करतो की अशा भ्रमित करणाऱ्या काँग्रेसच्या खासदाराच्या वक्तव्यापासून सावध राहावं आणि देशाच्या विकासाच्या योगदानामध्ये आपण शांतता राखून योगदान द्यावं। 12 मार्च 2026 रोजी संसदेचं अधिवेशन असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांचे खासदार या सर्वांनी जे आपण संसदेला मंदिर मानतो अशा ठिकाणी त्या द्वाराजवळ त्यांनी आंदोलन केले। त्या आंदोलनामध्ये अगदी त्यांनी म्हणजे सहलीला आल्यासारखे चहा पाणी बिस्किट वगैरे असे करत त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केले। तर हे आंदोलन खेदजनक आहे। त्या ठिकाणी मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी आपले जे पवित्र ठिकाणी हे असे आंदोलन जर होत असेल तर अशा काँग्रेस नेत्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो।